मी 25 वर्षाचा दिलीप. माझे काका कीर्तनकार होते, म्हणून ते 8-8 तास 10-10 दिवसांसाठी बाहेरगावी कीर्तनाला जायचे. एके दिवशी मी काकूच्या खोलीत जात असताना मला मधून विचित्र आवाज येऊ लागला. म्हणून मी दाराच्या बाजूला असलेल्या एका खिडकीच्या फटीतून आत बघण्याचा प्रयत्न करत होतो. आणि मला जे काही आतलं दृश्य बघितलं ते बघून मी तर फार गरम झालो. आतील दृश्य काही असे होते. ती आपले पाय थोडंसं बाजूला करून बसली होती आणि मोकळी होऊन तिच्याच हाताने. मी लगेच तिच्याकडे गेलो. काकू घाबरून घाई गडबडीत उठली आणि माझे हात धरून गयावया केला की ही गोष्ट कोणाला सांगू नको, नाहीतर घराची बदनामी होईल. मी तिला विचारलं, काकी तू ते सगळं का केलं? तुला कसली कमतरता होती? तर काकू रडत रडत मान खाली करून मला बोलली, याच्यात माझी काही चूक नाही. लग्नानंतर सगळं काही व्यवस्थित होतं, पण मागील 5 वर्षापासून तुझे काका भजन कीर्तनाला पुढे काहीच बघत नाही. मित्रांनो, कथा खूप सुंदर आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, माझे नाव दिलीप. मी तसा राहणारा मुंबईचा. आता वय 45 आहे. ही कथा जेव्हा मी 25 वर्षाचा होतो आणि काकी 35 वर्षाची होती तेव्हाची आहे. मुंबईमध्ये असताना भरपूर पुरी बाब्या अनुभवून झाल्या होत्या, पण काकीबद्दल मनात विचार काहीच वेगळे नव्हते. माझ्या काकूचे नाव मीना. रंगाने सावळी, अंगाने जाडजूड, दणकट उंची 5.5 फूट. तिचे व्यक्तिमत्व काय सांगू. साडीमध्ये तर ती एकदम भरदार वाटायची. सुरुवातीला काकू काकूच होती. तिच्याबद्दल मनात काहीच नव्हतं, पण या वयात तरुण मुलांना मुलीपेक्षा बाईच्या शरीराची गरज लागायला सुरुवात होते. तशी माझीही झाली. माझे काका काकी तशी गावातच राहतात आणि आम्ही शहरात बहुतेक वेळा मी माझ्या गावी जायचो. तेव्हा काका काकी खूप जीव लावायचे माझ्यावर. तसे माझे काका माघारी दिवसभर शेतात काम करून संध्याकाळी देवा कीर्तन करत बसायचे. तसं काका काकडीचे संसार खूप चांगले चालले होते, पण त्यांना कोणतेही संतान नव्हते आणि त्या गोष्टीचं त्यांना दुःखही नव्हतं, कारण मी त्यांना त्यांच्या मुलासारखा होतो. आता तुम्हाला न थकवता डायरेक्ट कथेवर घेऊन जातो. असाच एकदा मी माझ्या गावी आलो. मला बघून काका काकी खूप खुश झाले. त्यांनी माझं स्वागत केलं. माझ्याशी खूप गप्पा गोष्टी मारल्या आणि या गप्पा गोष्टीमध्ये मला एक गोष्ट कळली की काका उद्या 10 दिवसासाठी कीर्तनाकरिता दुसऱ्या जिल्ह्यात जाणार होते. काका म्हणाले, बरं झालं तू आलास, मी चाललोय. तेवढीच तुझ्या काकूला तुझी साथ लाभेल. मी म्हणालो, हो तुम्ही टेन्शन घेऊ नका, खुशाल कीर्तनाला जा, मी काकीवर लक्ष ठेवेन. दुसऱ्या दिवशी काका कीर्तनासाठी दुसऱ्या जिल्ह्यात गेले. मी जरा उशिरा सुटलो, म्हणून त्याच्यामुळे मला काकाची भेट घेता आली नाही. काकीने काही वेळात मला उठवलं आणि नाश्ता करून घे असं सांगितलं. मी उठून आंघोळ केली व बेसन भाकरीचा नाश्ता केला आणि काकूला बोललो, काकू मी जरा गावातल्या मित्रांना भेटून येतो, यायला थोडासा उशीर होईल. काकू हो म्हणाली. तू जाऊन ये, तोपर्यंत मी दुपारचे जेवण बनवून घेईन आणि माझी स्वारी गावात निघाली. तसं माझं हे घर गावापासून थोडंसं बाहेर होतं. मी गावात गेलो, तिकडे काही मित्रांना भेटलो, त्यांच्याशी गप्पा गोष्टी मारल्या, पण मन अस्वस्थ वाटत होतं. म्हणून मी त्यांना बोललो की मी आज जातो, उद्या तुम्हाला भेटतो. आणि हे बोलून मी घरची वाट धरली. थोड्या वेळातच मी आमच्या घराजवळ आलो आणि घरात शिरून काकूला शोधू लागलो, पण काकी काय दिसत नव्हती. म्हणून मी तिच्या खोलीकडे वळलो. मला असं जाणवलं काकीच्या खोलीतून कसलं तरी आवाज येत आहे. म्हणून मी हळूच काकीच्या खोलीत कानोसा घेतला
तर काकीचा विव्हण्याचा आवाज येत होता. हे निवडण्याचा आवाज माझ्यासाठी नवीन नव्हता. माझी उत्सुकता वाढली. मी इकडे तिकडे बघितलं की कुठून बघता येईल का. मला आता काकीवर राग येत होता, कारण असं वाटलं की काकीबरोबर कुणीतरी आतमध्ये आहे आणि अनुभवायचा कार्यक्रम चालू आहे. दाराच्या बाजूला असलेल्या एका खिडकीच्या फटीतून मी आत बघण्याचा प्रयत्न करत होतो आणि मला जे काही आतलं दृश्य बघितलं ते बघून मी तर फार गरम झालो. माझी भावना तर खूपच दाटून आली होती. खूप हलचल वाढत होती. आतील दृश्य काही असे होते. ती आपले पाय थोडंसं बाजूला करून बसली होती आणि मोकळी होऊन तिच्या जीवनाला तिच्याच हाताने सुंदर वेळचा अनुभव देत होती. तिचे जीवन मला काही स्पष्ट दिसत नव्हते, पण तिच्या जीवनामधून रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सुटल्या आहे हे कळालं, कारण तिच्या हालचाल खूप जोरात वाढली होती आणि ती खूप जोरात विवळत होती. आणि काही वेळातच काकी एकदम शांत झाली. तसाच काही वेळ ती पडून राहिली आणि उठून आपल्या पदरीने तिच्या तोंडावर आलेले घाम पुसून काढले. तसेच तिने आपल्या आतल्या कवरने आपल्या जीवनाला साफ करून घेतली आणि स्वतःला व्यवस्थित सावरून ते दाराकडे वळाली. मी पटकन तिथून पळालो, पण मला हे सगळं करायला थोडा वेळ लागला, कारण तोपर्यंत काकीने दार उघडलं होतं आणि मला पळताना बघितलं, पण मी तिला पाहू शकलो नाही. थोड्या वेळानंतर मी घरी आलो. आता माझी नजर काकीला काकी न मानता एक काम वासनेने पछाडलेल्या बाई या नजरेने पाहू लागलो. काकीने मला पाहिले आणि नजरेत नजर न टाकता मला विचारलं, थोड्या वेळापूर्वी तू आला होता का घरात? आता मी काय बोलू हे मला सुचत नव्हते. मी तिला खोटं सांगितलं की मी आत्ताच आलोय. काकीने मला पकडले होते की मी तिला चोरून पाहतोय, पण तिने त्यावेळेस काही नाही सांगितले. दुपार झाले, आम्ही जेवायला बसलो. आता काकी पण मला काही वेगळ्याच नजरेने बघत होती आणि तिची नजर अशी का झाली आहे हे मला कळत होते. मीही काकीला आता काही वेगळ्याच नजरेने बघत होतो. तिचे ते व्यक्तिमत्व, तिची ती सावळी कंबर, तिचे ते काळे ओठ मला आता हवेसे वाटत होते. आता ती मला काकी न दिसता एक अनुभवून घेणारी बाई दिसत होती. काकीनेही माझी नजर ओळखली होती, कारणच तसं होतं. आज दुपारी ती जे खेळ खेळत होती ते तिच्या तरुण पुतण्याने बघितलं होतं. आता ती पण माझ्याकडे एक मर्द शोधत होती, जी तिच्या जीवनाला शांत करेल. असंच दुपारचा संध्याकाळ झालं, पण एकमेकांना बोलायची भीती दोघांच्या मनात होती. पण पुढाकार तर घ्यावाच लागणार होता, पण कोण हा प्रश्नचिन्ह होता. संध्याकाळ झाली. रात्रीच्या जेवणाच्या तयारीत काकी होती. काकीने रात्रीचे जेवण आटवून मला जेवायला वाढले. मी ते कसं तरी खाल्लं, कारण मला आता तिला खायचं होतं. जेवून हात धुतले आणि माझ्या खोलीत जाऊन पडलो. थोड्या वेळानंतर काकी माझ्या खोलीत आली आणि पलंगावर बसून मला विचारलं, खरं खरं सांग, दुपारी तू आला होतास ना? मी तुला बघितलं पळत असताना. मीही होकारार्थी मान हलवली. काकीने माझे हात धरून गयावया केला की ही गोष्ट कुणाला सांगू नको, नाहीतर घराची बदनामी होईल. मी तिला विचारलं, काकू तू हे सगळं का केलं? तुला कसली कमतरता होती तर? काकू रडत रडत मान खाली करून मला बोलली, याच्यात माझी काही चूक नाही. लग्नानंतर सगळं काही व्यवस्थित होतं, पण मागील 5 वर्षापासून तुझे काका भजन कीर्तना पुढे काहीच बघत नाही. त्यांच्याजवळ जेव्हा पण मी जाते तेव्हा ते माझ्यापासून लांब होतात आणि मला बोलतात, त्याच्यात काहीच राहिलं नाही. हे सगळं आता माझ्यासाठी पाप आहे.
मी देव कार्यापुढे स्वतःला वाहून घेतलं आहे. आता दिलीप, तू सांग मला, मी काय करू? मीही शेवटी एक स्त्री आहे. माझ्या पण शरीराची भूक आहे. मी काय करू? कुठे बाहेर पण पुरुषांबरोबर जाऊ शकत नाही, कारण घराण्याची इज्जत खराब होईल. म्हणून मन मारून मी माझ्या हाताने स्वतःला शांत करते. काकी रडणं बघून मी तिचे दोन्ही हात धरून माझ्या जवळ घेतलं आणि काकीला बोललो, काकी, तुला किती दुःख होत आहे हे मला कळत आहे. मी काय करू तुझ्यासाठी, ज्याने तुझे हे दुःख कमी होईल? काकीने मानवरती करून मला पाहिले व मला मिठीत घेऊन रडत रडत बोलली, दिलीप, आता तू काही लहान राहिला नाही. तुलाही सगळं कळतं. तुलाही एखाद्या स्त्री किंवा मुलीची गरज असेल आणि मलाही एका पुरुषाची गरज आहे. तर आपण एकमेकांची गरज पुरी करूया. याच्यामुळे आपल्या घराण्याची इज्जत सुखरूप राहील आणि आपण एकमेकांना भरभरून सुख देऊ. मला काय पाहिजे होते ती बोलण्याची हिंमत माझ्यात नव्हती. ते काकूने बोलून दाखवले, कारण तिच्याही मनात आता भीती उरली नव्हती. तिला पण आता एक मजबूत भावनेची गरज होती आणि मला पण तेच पाहिजे होता. तिने वेळ वाया न घालता आपले ओठ माझ्या ओठांवर ठेवले आणि आम्ही एकमेकांना पापी करू लागलो. ती एवढी उतावळी झाली होती की पापी करता करता त्याने पदर बाजूला गेले आणि आपल्या ब्लाऊजचे बटन सेल होतात. तिच्या तानापानाची ती ऊब मला स्पष्ट जाणवू लागली. तिने श्वासाचा वेग वाढवला होता आणि तिच्या डोळ्यात एक प्रकारची ओढ आणि कित्येक वर्षाची साचलेली तहान दिसत होती. दिलीप, आजवर स्वतःला खूप रोखून धरलं रे, पण आता सहन होत नाही, असं म्हणत तिने मला अजून जोरात जवळ ओढलं. तिची ती सावली भरदार कंबर माझ्या हाताला स्पर्श करत होती आणि त्या स्पर्शाने माझ्या अंगात जणू विजेचा करंट धावला. मी सुद्धा आता मागे राहिलो नाही. तिच्या मानेवर आणि खांद्यांवर माझे ओठ टेकवत तिला सुखाचा अनुभव देऊ लागलो. काकीच्या तोंडून निघणारे ते हळूवार विवळण्याचे आवाज त्या शांत रात्रीच्या अंधारात अधिकच मादक वाटत होते. तिने माझे केस हाताने विस्कटले आणि मला स्वतःमध्ये सामावून घेण्याची तिची धडपड सुरू झाली. तिच्या शरीराचा तो दणकपटपणा आणि साडीचा तो सुळसुळीत स्पर्श मला वेड लावत होता. आम्ही दोघेही आता अशा वळणावर होतो जिथे फक्त आमची शरीर एकमेकांशी संवाद साधत होते. तिने हळूच माझ्या शर्ट बाजूला केला आणि तिच्या उबदार हाताने माझ्या पाठीवर नख उमटवली. काकी, तू किती सुंदर आहेस, असं मी तिच्या कानात कुजबुजलं. तेव्हा ती लाजेने अधिकच लाल झाली आणि तिने तिचे काळे ओठ माझ्या ओठांवर दाबले. तो क्षण म्हणजे आमच्या दोघांच्या आयुष्यातील सर्वात उत्कृष्ट क्षण होता. काका गावाबाहेर गेले होते आणि घरात आम्ही दोघेच होतो, त्यामुळे कोणतीही भीती उरली नव्हती. काकीच्या शरीराची ती भूक आणि माझ्या मनात असलेली ती ओढ यांचा आता संगम झाला होता. तिने हळुवारपणे तिची साडी सेल केली आणि एका अस्सल अनुभवासाठी ती पूर्णपणे तयार झाली होती. तिचा तो भरदार बांधा आणि त्या रात्रीचा तो एकांत आम्हाला एका वेगळ्या दुनियेत घेऊन गेला, जिथे फक्त सुख आणि समाधान होतं. काकीने साडी पूर्णपणे सेल केली आणि ती जमिनीवर लपलेल्या पानासारखी पडली. त्या रात्रीच्या अंधुक प्रकाशात काकीचं ते दणकट आणि भरदार रूप बघून मी हरखून गेलो होतो. तिने मला अधिकच जवळ ओढलं आणि तिच्या श्वासाची उष्णता माझ्या चेहऱ्यावर जाणवू लागली. दिलीप, आज मला असं सुख दे की मी माझं सगळं दुःख विसरून जाईन, ती कातर स्वरात म्हणाली. तिच्या त्या शब्दांनी माझ्यातला पुरुष जागा झाला
मी तिची ती सावळी कंबर माझ्या दोन्ही हाताने विळक्यात घेतली. तिचा तो स्पर्श इतका मऊ आणि उबदार होता की मला शब्दात सांगता येणार नाही. आम्ही दोघेही पलंगावर स्थिरावलो. काकीने तिचे पाय माझ्या भोवती गुंफले आणि तिने दिलेला तो घट्ट विळखा मला सांगत होता की ती किती वर्षापासून या सुखासाठी आसुरलेली होती. तिचे ते काळे ओठ आणि त्यावर आलेला तो घाम त्या रात्रीच्या सौंदर्यात भर घालत होता. मी हळूहळू तिच्या अंगावरची उरले सुरले अडथळे दूर केले आणि काकी आता पूर्णपणे माझ्या मिठीत होते. तिचं ते दणकट शरीर आणि माझी तरुणाई याचा जो खेळ सुरू झाला त्यामध्ये फक्त आनंदाचे हुंकार उमटत होते. काकीच्या विवरणाचा आवाज आता खोलीच्या भिंतींना धडकत होता, पण त्यात भीती नव्हती, तर एक प्रकारचे समाधान होते. ती वारंवार माझे नाव घेत होती आणि मला स्वतःमध्ये सामावून घेत होती. बाहेर वारा सुटला होता आणि खिडकीच्या पडद्यांची हालचाल होत होती, पण आमचं लक्ष फक्त एकमेकांकडे होतं. त्या रात्री काकीने तिचं अस्तित्व आणि मी माझं पुरुषत्व पूर्णपणे अनुभवलं. एकामागून एक येणाऱ्या त्या सुखांच्या लाटांनी आम्हाला पूर्णपणे भिजवून टाकलं होतं. काकी आता शांत झाली होती. तिने तिचं डोकं माझ्या छातीवर ठेवलं आणि ती समाधानाने डोळे मिटून पडून राहिली. तिच्या शरीराची ती आग आता शमली होती आणि माझ्या मनातही एक वेगळं समाधान होतं. रात्र जशी जशी पुढे सरकत होती तसं तसं खोलीतलं वातावरण अधिकच निवांत आणि तृप्त झालं होतं. काकी माझ्या छातीवर डोकं ठेवून शांत पडून होती, पण तिच्या श्वासाचा वेग अजूनही थोडा वाढलेलाच होता. तिने हळूच वर पाहिलं आणि तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. जणू काही वर्षापासूनचा साचलेला डोंगर हलका झाला असावा. तिने माझ्या गालावर हात फिरवला आणि म्हणाली, दिलीप, आज तू मला जे सुख दिलंस ना ते मी कधीच विसरणार नाही. मला असं वाटलं की मी पुन्हा एकदा जिवंत झाले आहे. तिच्या त्या सावळ्या अंगावर घामाचे थेंब चमकत होते, जे त्या दुःख प्रकाशात अधिकच मोहक वाटत होते. मी तिला पुन्हा एकदा जवळ ओढलं आणि तिच्या कपाळावर हलकीशी पापी केली. काकी, हे फक्त तुझं सुख नाही, माझंही भाग्य आहे, मी हळूवार आवाजात म्हणालो. ती पुन्हा एकदा माझ्या मिठीत शिरली. आमची शरीर एकमेकांना बिलगलेली होती आणि त्या स्पर्शात आता काम वाचण्यापेक्षा एक प्रकारचा विश्वास आणि ओढ जास्त होती. काकीने हळूच विचारलं, उद्या काका आल्यावर तू माझ्याकडे याच नजरेने बघशील का, की सगळं बदलून जाईल? मी तिच्या आवाजात थोडी भीती होती. मी तिचा हात हातात घेतला आणि दाबतच म्हणालो, काकी, आपल्यात जे झालं ते फक्त आपल्या दोघांसाठी आहे. जगासाठी तू माझी काकीच राहशील, पण माझ्यासाठी तू एक अशी स्त्री आहेस जिला मी मनापासून अनुभवलंय. तू काळजी करू नको. तिने समाधानाने सुस्कारा सोडला आणि पुन्हा एकदा ती माझ्या शरीराच्या उभेत हरवून गेली. त्या रात्री आम्ही खूप गप्पा मारल्या. तिच्या लग्नानंतरच्या सुरुवातीच्या दिवसांच्या, काकांच्या बदललेल्या वागण्यांचा आणि तिच्या मनातल्या दडपलेल्या इच्छांच्या. बोलता बोलता कधी आमचा डोळा लागला हे कळलंच नाही. सकाळी जेव्हा पक्ष्यांचा चिवचिवाट सुरू झाला तेव्हा काकी माझ्या आधी उठली होती. तिने स्वतःला सावरलं, साडी नेसली आणि दाराजवळ येऊन मागे वळून पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर एक असं हास्य होतं जे मी याआधी कधीच पाहिलं नव्हतं. एक पूर्णत्वाचं हास्य. तिने खुणेनेच मला उठायला सांगितलं आणि ती स्वयंपाकघराकडे वळली. मी तिथेच पडून त्या रात्रीच्या आठवणीत हरवून गेलो होतो. काका यायला अजून काही दिवस बाकी होते आणि त्या दिवसात आमचं हे गुपित नातं अजून किती बहरणार होतं
याची कल्पनाच मला रोमांचित करत होती. सकाळचे कव्हे ऊन खिडकीतून आत येत होते आणि काकी स्वयंपाकघरात कामाला लागली होती. मी उठलो, हातपाय धुतले आणि बाहेर आलो. तेव्हा काकी चुलीवर चहा ठेवत होती. तिने माझ्याकडे पाहिले, पण त्या नजरेत आता कालची भीती नव्हती, तर एक हक्काचं प्रेम आणि ओढ होती. तिने गालातल्या गालात हसून मला खुणेनेच विचारलं, नीज लागली होती का नीट? मी फक्त स्मितहास्य केलं आणि तिच्या जवळ गेलो. काकीने आज मुद्दाम तिचा तो सावा रंग उठून दिसेल अशी गडद रंगाची साडी नेसली होती. पदर सावरताना तिची ती भरदार कंबर पुन्हा एकदा माझ्या नजरेसमोर आली आणि रात्रीचे ते रोमांचक क्षण आठवून माझ्या अंगावर काटा आला. मी हळूच तिच्या मागे जाऊन उभा राहिलो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला. काकी दचकली, पण पुढच्या क्षणी तिने स्वतःला माझ्या स्वाधीन केलं. दिलीप, कुणी बघल रे, आवड स्वतःला, ती हळू आवाजात म्हणाली. पण तिच्या शरीराची थरथर सांगत होती की तिलाही माझा स्पर्श हवासा वाटत होता. काकी, आता तर काका 9 दिवस येणार नाहीत, मग कशाची भीती? मी तिच्या कानात कुजबुजलो. तिने मागे वळून माझ्या डोळ्यात पाहिलं आणि तिचे ते काळे ओठ थरथरू लागले. तिने हातातील चहाचा कप खाली ठेवला आणि माझे दोन्ही हात आपल्या हातात घेऊन म्हणाली, हे 9 दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात सोन्याचे दिवस असणार आहेत. मला वाटलं नव्हतं की या वयात मला पुन्हा असं कोणीतरी मिळेल जे मला स्त्री म्हणून जपेल. दुपार झाली, गाव शांत होतं. आम्ही जेवण आटपलो आणि काकीने घराचं मुख्य दार आतून लावून घेतलं. घराबाहेर कडक ऊन होतं, पण घराच्या आत एक वेगळीच उष्णता वाढत होती. काकी माझ्या खोलीत आली. तिच्या हातात पाण्याचा तांबा होता. तिने तो बाजूला ठेवला आणि सरळ माझ्या मिठीत शिरली. काल रात्रीची ती तहान अजून भागली नव्हती, उलट ती अधिकच वाढली होती. तिने आज स्वतःहून पुढाकार घेतला. तिने तिची साडी बाजूला केली आणि तिचं ते दणकट भरदार शरीर माझ्यासमोर खुलं केलं. आज तुला हवं तसं मला अनुभव, असं म्हणत तिने मला बेडवर ओढलं. त्या दुपारी आम्ही जगाचा विसर पडलो होतो. काकीच्या विवरण्याचा आवाज आणि माझ्या श्वासांची गती आता एका वेगळ्याच लयीत वाढत होती. तिच्या शरीराचा तो प्रत्येक कोपरा मी मनापासून अनुभवला आणि तिनेही मला एक मर्द म्हणून पूर्ण दाद दिली. असे 1-2 नाही तर पुढचे 7 दिवस आम्ही त्या घरात एक वेगळं जग जगलो. प्रत्येक रात्र आणि प्रत्येक दुपार आमच्यासाठी एका नवीन अनुभवाची शिदोरी घेऊन येत होती. काकी आता पूर्वीपेक्षा अधिक टवटवीत आणि आनंदी दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरचं ते सांगत होतं की तिचं शरीर आणि मन दोन्ही आता तृप्त झालं होतं. 7 दिवस कसे पंखाखाली निघून गेले कळलंच नाही. त्या 7 दिवसात मी आणि काकीने एकमेकांना इतकं अनुभवलं होतं की आता आमच्या शब्दापेक्षा स्पर्शाचीच भाषा जास्त उरली होती. पण 8व्या दिवशी सकाळी काका परत येणार असल्याचा निरोप आला आणि एका क्षणात आमच्या त्या स्वप्नवत दुनियेला वास्तव्याची जाणीव झाली. काकी सकाळी लवकर उठली. तिने घर स्वच्छ केलं, अंगणात सडा रांगोळी घातली आणि पुन्हा एकदा ती स्वजल काकी बनली. तिच्या चेहऱ्यावर आता रात्रीची ती मादकता नव्हती, तर एक प्रकारची शांतता आणि थोडी धाकधूक होती. सकाळी 9च्या सुमारास काका दारात उभे राहिले. रामकृष्ण हरी म्हणत काका घरात आले. काकीने नेहमीप्रमाणे त्याचं स्वागत केलं, त्याचे पाय धुतले. पण हे सगळं करत असताना तिची नजर एकदा माझ्या नजरेला भिडली. त्या नजरेत आपलं गुप्पी जपून ठेव असा जणू संदेश होता.
काका खूप खुश होते. कीर्तन चांगलं झाल्याचं ते सांगत होते. जेवताना काका मला म्हणाले, दिलीप, तू होतास म्हणून मला काळजी नव्हती रे. तुझ्या काकूंची तू चांगली साथ दिलीस. बरं वाटलं. काकांचे ते निष्पाप शब्द ऐकून मला थोडं ओशाळल्यासारखं झालं. पण काकीने पटकन विषय बदलला. हो ना, दिलीप होता म्हणून मला पण करमलं. नाहीतर घर कसं खायला उठल्यासारखं वाटतं. ती मोठ्या सहजतेने म्हणाली. तिचं हे वागणं बघून मी थक्क झालो. एक स्त्री आपलं गुपित किती खोलवर गाडू शकते याचा मला प्रत्यय आला. दुपारी काका झोपले असताना मी गॅलरीत उभा होतो. तेव्हा काकी तिथे आली. तिने आजूबाजूला पाहिलं की काका गाढ झोपले आहेत ना, आणि अचानक तिने माझा हात घट्ट पकडला. तिच्या स्पर्शात अजूनही ती जोड होती. दिलीप, आता हे सगळं थांबावं लागेल, पण विसरू नकोस, ती दबक्या आवाजात म्हणाली. मी तिच्याकडे पाहिलं. तिची ती सावे कंबर साडीच्या पदराआडून अजूनही मला साथ घालत होती. मी म्हणालो, काकी, हे कसं विसरता येईल? ही तर फक्त सुरुवात आहे. काकीने लाजत मान खाली घातली आणि काका उठायच्या आत ती स्वयंपाकघरात निघून गेली. काका परतले होते. संसार पुन्हा नेहमीच्या रुळावर आला होता. पण त्या भिंतींना आणि आम्हा दोघांना माहीत होतं की त्या 7 दिवसात आम्ही काय कमावलं होतं. काकांसमोर आम्ही पुतण्या आणि काकी होतो. पण जेव्हा कधी आमची नजर एकांकात भिडायची तेव्हा त्या नजरेत आजही तोच रोमांच आणि तीच भूक स्पष्ट जाणवत होती. काका परतल्यानंतर 2 दिवस शांततेत गेले होते. पण 3ऱ्या दिवशी संध्याकाळी काकांसोबत त्यांचे 2 मित्र मुक्कामाला आले. ते दोघेही काकाच्या कीर्तन मंडळातीलच होते. एक विठ्ठलराव आणि दुसरे सखाराम. दोघेही अंगापिटाने काकांसारखे साधे पण गावाकडच्या रांगड्या देहबोलीचे होते. काका म्हणाले, मीना, हे दोघे पुढचे 2 दिवस इथेच राहतील. उद्या गावात मोठं भजन आहे. काकीने नेहमीप्रमाणे होकार दिला. पण माझ्या मनात मात्र अस्वस्थता सुरू झाली. घरात पाहुणे असल्याने आता मला काकीला एकांतात भेटणं अशक्य होतं. रात्री जेवणाची पंगत बसली. काकी साडीसावरत सर्वांना वाढत होती. वागताना तिची ती कंबर पाहून माझे डोळे तिथेच खिळले होते. पण मला जाणवलं की विठ्ठलराव आणि सखाराम यांची नजरही काकींच्या त्या भरदार शरीरावरून हटत नव्हती. त्यांच्या नजरेत मला एक वेगळीच भूक दिसत होती. काकीने हे ओळखलं होतं की नाही हे मला कळत नव्हतं, पण ती खूपच सावधपणे वागत होती. जेवण झाल्यावर सर्वजण ओसरीवर गप्पा मारत बसले. रात्रीची वेळ झाली. काका आणि त्यांचे मित्र बाहेरच्या खोलीत झोपायला गेले आणि मी माझ्या खोलीत आलो. मात्र काकींचं लक्ष माझ्याकडेच होतं. मध्यरात्री मला तहान लागली म्हणून मी पाणी प्यायला बाहेर आलो, तर मला दिसलं की स्वयंपाकघरात दिवा मितमितत जळत होता. मी हळूच पाऊल टाकत तिथे गेलो, तर काकी तिथे उभी होती. मला बघताच तिने तिच्या ओठांवर बोट ठेवून शांत राहायला सांगितलं. दिलीप, हे दोघे पाहुणे काही ठीक वाटत नाही. सारखे माझ्याकडेच बघत असतात. ती माझ्या जवळ येत कुजबुजली. मी तिचा हात हातात घेतला. तिच्या अंगावरचा तो रोमांच मला स्पष्ट जाणवत होता. काकी, तू घाबरू नकोस, मी आहे ना, मी म्हणालो. तितक्यात बाहेरून कोणाच्या तरी चालण्याचा आवाज आला. आम्ही दोघेही दचकलो. काकीने पटकन दिवा विझवला आणि आम्ही त्या अंधारात एकमेकांना बिलगून उभे राहिलो. तो थरार आणि पाहुण्यांची ती भीती यामुळे आमची हृदयाची धडधड वाढली होती. अंधारात काकींच्या शरीराची ऊब
मला पुन्हा एकदा बेधान करू लागली. पाहुणे घरात असूनही आमची ती ओढ कमी होत नव्हती. उलट पकडले जाण्याच्या भीतीने त्या क्षणाचा रोमांच अधिकच वाढत होता. त्या अंधारात आम्ही एकमेकांच्या मिठीत असताना अचानक स्वयंपाकघराचा दरवाजा जोरात ढकलला गेला आणि विठ्ठलराव आणि सखाराम हातात बॅटरी घेऊन समोर उभे राहिले. बॅटरीचा तो प्रखर प्रकाश थेट आमच्या तोंडावर पडला. आम्ही दोघेही एकमेकांपासून वेगळे झालो. पण आता खूप उशीर झाला होता. आमची ती अवस्था आणि विस्कटलेले कपडे सगळी कथा ओरडून सांगत होते. माझं तर काळजात धडधड वाढली होती. पाय लटलट कापत होते. काकींची अवस्था तर विचारूच नका. तिने पटकन आपला पदर सावरला आणि भीतीने ती भिंतीला टेकली. विठ्ठलराव कुत्सितपणे हसले आणि म्हणाले, काय हो मीनाताई, काका बाहेर भजन करतायत आणि तुमचं इथे घरच्या घरीच वेगळं कीर्तन सुरू आहे की काय? आणि दिलीप, तू तर पुतण्या निघाला होतास ना? काकीने थरथरत्या हाताने त्यांचे पाय धरले आणि रडत रडत विनवणी करू लागली. विठ्ठलराव, सखाराम भाऊ, पाय पडते तुमच्या. कुणाला काही सांगू नका. विशेषतः त्यांना तर अजिबात कळता कामा नये. नाहीतर घराची इज्जत जाईल आणि ते जीव देतील. तुम्हाला जे हवं ते मी करायला तयार आहे. पण हे गुपित राहू द्या. सखारामने विठ्ठलरावाकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात आता एक वेगळीच चमक होती. सखाराम पुढे झाला आणि काकीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, मीनाताई, आम्ही काही एवढे वाईट नाही आहोत. पण आता आम्हाला जे दिसलंय त्यानंतर आमचीही मन अस्वस्थ झाली. दिलीपला जे सुख मिळतंय ते आज आम्हालाही हवंय. जर तुम्ही आम्हा दोघांनाही खुश केलं तर हे गुपित या भिंतीच्या बाहेर कधीच जाणार नाही. मी काही बोलणार इतक्यातच काकीने माझ्याकडे पाहिले आणि तिच्या नजरेत लाचारी आणि समर्पण होतं. तिने हळूच मान डोलवली. विठ्ठलरावांनी घराचा मुख्य दार नीट लावला आहे की नाही याची खात्री केली आणि ते दोघेही काकीच्या जवळ आले. त्या रात्री त्या मिणमिणत्या दिव्यात एक वेगळाच आणि भयंकर खेळ सुरू झाला. काकीला वाचवण्यासाठी आणि घराण्यांची इज्जत वाचवण्यासाठी तिने स्वतःला त्या दोघांच्या स्वाधीन केलं होतं. मी तिथेच एका कोपऱ्यात उभा राहून हतबलपणे हे सगळं बघत होतो. ज्या काकीवर फक्त माझा हक्क होता तिला आता हे दोघे रांगडे गडी आपल्या पद्धतीने अनुभवणार होते. काकीच्या डोळ्यात पाणी होतं, पण शरीराची ती भूक आणि भीतीचा तो थरार तिला गप्प करत होता. विठ्ठलरावाने तिचा पदर ओढला आणि सखारामने तिला आपल्या बाहूत घेतलं. त्या रात्रीचा तो रोमांच आता एका वेगळ्याच वळणावर आला होता. विठ्ठलराव आणि सखाराम आता पूर्णपणे बेधान झाले होते. खोलीत एक भयान शांतता होती आणि फक्त त्या चौघांच्या श्वासांचा आवाज येत होता. काकी भीतीने थरथरत होती, पण आता मागे फिरण्याचा कोणताही मार्ग उरला नव्हता. सखारामने काकीचा हात धरून तिला पलंगाकडे ओढलं आणि विठ्ठलरावाने माझ्याकडे बघून डोळा मिचकावला. जणू काही तो मला सांगत होता की आता गप्प बसून फक्त बघत राहा. काकीने डोळे गच्च मिटून घेतले होते. विठ्ठलरावाने रांगडे हात तिच्या काकीच्या साव्या कमरेला भिडले तेव्हा तिची एक सळसळती लकीर अंगातून आरपार गेली. त्या दोघांनी काकीला अशा प्रकारे वेढलं होतं की ती पूर्णपणे हतबल झाली होती. सखाराम तिच्या मानेवर आपले ओठ टेकवत होता तर विठ्ठलराव तिची साडी सैल करत होता. काकीच्या तोंडून एक हुंदका बाहेर पडला, पण सखारामने पटकन तिच्या तोंडावर हात ठेवला. ओरडू नकोस मीनाताई, बाहेर काका झोपले आहेत.
विसरू नकोस, तो कुजबुजला. त्या रात्री त्या दोघांनी काकीच्या शहराचा अक्षरशः ताबा घेतला होता. विठ्ठलरावाचा तो रांगडा स्पर्श काकीला एका बाजूने झळत होता, तर सखाराम दुसरीकडून तिला आपल्या मिठीत घेत होता. काकीचं ते भरदार शरीर आता त्या दोघांच्या वासनेचं केंद्र बनलं होतं. सुरुवातीला लाजेने आणि भीतीने आक्रसलेली काकी हळूहळू त्या दोघांच्या आवेगाला प्रतिसाद देऊ लागली की काय असं वाटू लागलं, कारण तिचं विवणं आता भीतीचं राहिलं नव्हतं. त्यात एक वेगळीच तडप जाणवत होती. मी तिथेच उभा राहून हे सगळं पाहत होतो. माझं मन जळत होतं, पण काकीला वाचवण्याचा दुसरा कोणताही मार्ग नव्हता. त्या दोघांनी आळीपाळीने काकीला अनुभवलं. काकीने अंगावरचे कपडे अस्ताव्यस्त झाले. तिचे केस विखुरलेले होते. त्या अंधुक प्रकाशात ती एखादी शिकार झालेली वाघीण वाटत होती, जी आता पूर्णपणे शांत झाली होती. 2 तास तो थरार सुरू होता. जेव्हा ते दोघे तृप्त झाले, तेव्हा त्याने स्वतःला सावरलं. विठ्ठलराव म्हणाला, मीनाताई, खरंच काका खूप नशीबवान आहेत, पण त्यांना याची किंमत कळली नाही. काळजी करू नका, आता हे गुपित आमच्या पोटात राहील. सखारामने माझ्याकडे बघून एक विजयी हास्य दिलं आणि ते दोघेही दबक्या पावलांनी बाहेरच्या ओसरीवर जाऊन झोपले. काका तिथेच पलंगावर निपची पडून होती. तिचे डोळे पाणावलेले होते. मी तिच्या जवळ गेलो आणि तिला हळू स्पर्श केला. तेव्हा तिने मला कडकडून मिठी मारली आणि ती हुंदकी देऊन रडू लागली. दिलीप, हे काय झालं रे? मी आता काकांना तोंड कसं दाखवण? तिची ही अवस्था बघून मला स्वतःचीच घृणा वाटू लागली. पण त्या रात्रीच्या त्या रोमांचक आणि भयानक अनुभवाने आमच्या आयुष्यात एक असं वळण आलं होतं, जिथून परत येणं आता अशक्य होतं. मित्रांनो, दुसऱ्या दिवशी सकाळी घरातलं वातावरण कसं होतं? काकांना काही संशय आला का? हे जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये भाग 2 लिहा. धन्यवाद.